गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या सुंदर सोनगाव नावाच्या गावात एक साधे आणि कष्टाळू कुटुंब राहत होते. गणेश आणि त्याची पत्नी सावित्री यांना 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचे नाव होते मुक्ता. ती शांत स्वभावाची, मेहनती आणि अतिशय समजूतदार होती. धाकट्या मुलीचे नाव होते राधा. ती चंचल, सुंदर आणि सर्वांची लाडकी होती. मुक्ताचा रंग सावळा होता. तिचा चेहरा जरी बाह्य सौंदर्याच्या मापदंडानुसार उठून दिसत नसला तरी तिच्या डोळ्यात एक विलक्षण खोली आणि माणुसकी होती. तिच्या मनातील चांगुलपणा तिच्या प्रत्येक कृतीतून झळकत असे. पण जेव्हा जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा लोक तिच्या गुणांपेक्षा तिच्या रंगाकडे जास्त लक्ष द्यायचे. एके दिवशी सकाळी सावित्री अंगणात बसून घरची कामे करत होती. तेवढ्यात गणेश घरात आला. अगं सावित्री, ऐकतेस का? शेजारच्या मोहनपूर गावातून आपल्या मुक्तासाठी स्थळ येणार आहे. मुलाकडची मंडळी आज संध्याकाळी तिला बघायला येणार आहेत. अहो, खरंच? देवा, अखेर माझी प्रार्थना ऐकलीस. किती दिवसांपासून या क्षणांची वाट पाहत होते. हो सावित्री, पण तुला माहित आहे ना, या आधीही अनेकदा लोक आले आणि अहो, त्या जुन्या गोष्टी आता विसरून जा. यावेळी नक्की होकार मिळेल. माझी मुक्ता इतकी गुणी आहे की तिच्यासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही. त्याच दरम्यान मुक्ता आपल्या खोलीत बसून पुस्तक वाचत होती. आई वडिलांचे बोलणे तिच्या कानावर पडले. तिने हळूच पुस्तक बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. पुन्हा एकदा, पण मी काय करू? आई बाबांच्या आशा माझ्याशी जोडलेल्या आहेत. त्यांची मनं दुखावणं मला कधीच जमणार नाही. तेवढ्यात राधा धावतच खोलीत आली. अगं ताई, ऐकलंस का? आज मुलाकडची मंडळी येणार आहेत. तू लवकर तयार हो. मी तुझे केस छान विंचरून देते. अगं राहू दे ग राधा, जे व्हायचं आहे ते होणारच. अगं ताई, तू अशी आधीच हार का मानतेस? तू जगातील सर्वात चांगली मुलगी आहेस. जो तुला ओळखू शकला नाही तोच खरं तर अडाणी आहे. मुक्ताने धाकट्या बहिणीकडे पाहिले. राधाच्या त्या शब्दांनी तिच्या मनावरील ओझे थोडे हलके झाले. मग संध्याकाळ झाली आणि मुलाकडची मंडळी घरी आली. गणेश आणि सावित्री यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांना बसण्यासाठी जागा दिली. चहा आणि नाश्ता समोर ठेवण्यात आला. अहो गणेशराव, तुमच्या घराण्याची आणि स्वभावाची खूप प्रशंसा ऐकली आहे. गावात तुमचा चांगला मान आहे. अहो, तुम्ही एवढं कौतुक करता हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बरं, मुलीला बोलवा ना, आम्ही तिलाच पाहायला आलो आहोत. सावित्री आत गेली आणि मुक्ताला घेऊन बाहेर आली. मुक्ता शांतपणे बाहेर आली. तिची नजर खाली होती आणि चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता. मुलाकडील मंडळींनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बारकाईने पाहिले. क्षणभरात त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. मुलगी तर सावळी आहे हो, गुणी असेल कदाचित, पण आम्ही जरा वेगळं चित्र मनात उभं केलं होतं. अहो गणेशराव, मुलगी वाईट नाही, पण आमच्या घरात सगळ्यांचाच रंग गोरा आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांचे शब्द अर्धवटच राहिले, पण त्या मागचा अर्थ मात्र सर्वांना स्पष्टपणे समजला. गणेश हळू आवाजात म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मी समजू शकतो. तेवढ्यात शंकरराव यांची नजर राधाकडे गेली. ते गणेशला म्हणाले, अहो, गैरसमज करून घेऊ नका, पण आमच्या मुलासाठी आम्हाला अजून थोडा विचार करावा लागेल. ही तुमची धाकटी मुलगी आहे का? हो, पण आमच्या घरात मोठ्या मुलीचं लग्न आधी होणार, त्यानंतरच धाकट्या मुलीचा विचार करू. हे ऐकताच शंकरराव आणि त्याची पत्नी उठून उभे राहिले. अहो, ठीक आहे, आम्ही विचार करून तुम्हाला कळवतो. असं म्हणून ते निघून गेले. पण घरातील प्रत्येकाला माहीत होतं की विचार करून कळवतो याचा खरा अर्थ नकारच असतो. मुक्ता काहीही न बोलता उठली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. तिने खिडकीतून बाहेर पाहिले.
दूरवर वाहणारी गोदावरी शांतपणे आपल्या मार्गाने पुढे जात होती. तिचं पाणी जितकं शांत दिसत होतं तितकीच खोल वेदना मुक्ताच्या मनात दडली होती. देवा, माणसाचा रंगच सर्व काही असतो का? माझ्या मनातील चांगुलपणा, माझे गुण, माझे संस्कार हे कोणालाच दिसत नाहीत का? मग त्या दिवसातच गणेशला त्याचा जुना मित्र वसंतराव यांचे पत्र आले. वसंतराव शहरात राहत होते. त्यांचा मुलगा आदित्य काही दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे गावात राहण्यासाठी आला होता. आदित्य हा सुशिक्षित, समजूतदार आणि कर्तबगार तरुण होता. त्याने शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र मोठ्या शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा त्याला शेती, ग्रामीण विकास आणि गावातील लोकांसाठी काम करण्याची अधिक आवड होती. पत्रात वसंतराव यांनी लिहिले होते, प्रिय गणेश भाऊ, माझा मुलगा आदित्यसाठी आम्ही एका चांगल्या, समजूतदार आणि सुसंस्कृत मुलीचा शोध घेत आहोत. शहरातील दिखावा आणि चमक धमक पाहून आम्ही आता थकलो आहोत. आम्हाला गावच्या मातीसारखी साधी, प्रामाणिक आणि मनाने श्रीमंत मुलगी हवी आहे. तुमच्या कुटुंबाबद्दल आणि तुमच्या संस्काराबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत, म्हणून हे पत्र लिहित आहे. जर तुमची मोठी मुलगी योग्य वाटली तर तिच्याविषयी बोलायला आम्हाला आनंद होईल. हे वाचताच गणेशने आनंदाने सावित्रीला हाक मारली. अगं सावित्री, जरा इकडे ये. अहो, आलेच हा. असं म्हणत सावित्री स्वयंपाकघरातून बाहेर आली. गणेशने तिच्या हातात पत्र दिलं. अहो, हे तर वसंतरावांचं पत्र आहे. त्यांचं कुटुंब तर खूप चांगलं आहे. हो सावित्री, पण यावेळी मी फार अपेक्षा ठेवू इच्छित नाही. याआधीही अनेकदा असंच झालं आहे. लोक येतात, मुलीला पाहतात आणि निघून जातात. अहो, पण यावेळी परिस्थिती वेगळी असू शकते. वसंतरावांनी स्वतः लिहिलं आहे की त्यांना गुणी आणि समजूतदार मुलगी हवी आहे. कदाचित यावेळी देव आपल्यावर कृपा करेल. मग काही दिवसांनी आदित्यची आजी सुमित्राबाई स्वतः सोनगावात आली. ती गणेशच्या घरी स्थळाबद्दल बोलण्यासाठी आली होती. आदित्यही तिच्या सोबत होता. आदित्यचा स्वभाव शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा होता. तो बोलण्यापेक्षा ऐकण्यावर अधिक विश्वास ठेवत असे. घरात चर्चा सुरू असतानाच मुक्ता चहाचा ट्रे घेऊन आली. आदित्यने क्षणभर तिच्याकडे पाहिले. तो तिला निहाळत बसला नाही. फक्त एक नजर टाकून तो पुन्हा चर्चेकडे वळला. गणेशराव, आम्हाला थोडं मुलीशी बोलू द्या. तिचे विचार जाणून घ्यायला आम्हाला खूपच आवडेल. मुक्ता नम्रपणे त्यांच्या समोर येऊन बसली. सुमित्राबाईंनी तिच्याशी विविध विषयांवर चर्चा सुरू केली. घरातील कामकाज, शेती, गावातील लोक, शेजार धर्म, कुटुंबाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. मुक्ताने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शांतपणे, विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने दिलं. सुमित्राबाई मनातच विचार करू लागल्या, या मुलीच्या बोलण्यात खूप वजन आहे. ही घाबरत नाही आणि स्वतःचं कौतुकही करत नाही. अशा मुली फार क्वचितच भेटतात. अगं मुली, तुला शेतीविषयी काही माहिती आहे का? हो आजी, मी बाबांसोबत शेतात जात असते. आम्ही यावर्षी शेंगदाण्याची एक नवीन जात लावली आहे. तसेच मी 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झालं नाही. यानंतर बराच वेळ गप्पा रंगल्या, चहा झाला आणि पाहुण्यांच्या भेटीचा कार्यक्रम संपला. अहो गणेशराव, आम्ही विचार करून तुम्हाला कळवतो. त्या निघून गेल्या. हे शब्द ऐकताच गणेश आणि सावित्रीच्या मनावर पुन्हा एकदा काळजीचे सावट पसरले. कारण याआधीही त्यांनी हेच शब्द अनेकदा ऐकले होते. काय रे मुला, मुलगी कशी वाटली? अगं आजी, मुलींची पारख करण्या इतका मी तज्ज्ञ नाही, पण तिच्या बोलण्यात एक स्थिरपणा होता, एक प्रामाणिकपणा होता. आणि हो आजी, रंगरूपाबद्दल बोलायचं तर तुम्हीच मला शिकवलं आहे ना.
मातीचा सुगंध तिच्या रंगामुळे नसतो, तर तिच्या खोलीमुळे आणि गुणांमुळे असतो. हे ऐकून सुमित्राबाईच्या डोळ्यात आनंद चमकला. त्यांनी प्रेमाने आदित्यला मिठी मारली आणि म्हणाल्या, अरे, मला माहीत होतं माझा नातू खूप समजूतदार आहे. मग आपण हे स्थळ पक्क करूया. मग काही दिवसांनी गणेशच्या घरी होकाराचा निरोप पोहोचला. तो संदेश ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. गणेशलाही काही क्षण विश्वास बसत नव्हता. जेव्हा मुक्ताला ही बातमी समजली, तेवढ्यात राधा धावत तिच्या जवळ आली. अगं ताई, होकार आला, तुझं लग्न ठरलं. बोल ना ताई, काहीतरी बोल ना. खरंच? हो ताई, मी आधीच सांगितलं होतं ना, देवाने तुझ्यासाठी काहीतरी खूप सुंदर राखून ठेवलं आहे. हे ऐकताच मुक्ताच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे, समाधानाचे आणि आयुष्यभर वाट पाहिलेल्या स्वीकाराचे अश्रू होते. लवकरच लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. संपूर्ण सोनगाव उत्साहाने उजळून निघाले. घराघरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. अंगणात गाणी घुमू लागली. नातेवाईकांची ये-जा वाढली आणि गणेशच्या घरात अनेक वर्षांनी खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्सव अवतरला. लग्नाची तारीख जवळ येत होती. घरात आनंदाचे वातावरण होते. एके रात्री आदित्यचे काही मित्र त्याला भेटायला आले होते. गप्पा रंगल्या असताना, अरे आदित्य, ऐकलं आहे की तुझं लग्न ठरलं आहे. मग भावी पत्नी कशी आहे? अरे, खूप चांगली आहे. अरे मित्रा, पण मी कुणाकडून तरी ऐकलं आहे की तिचा रंग थोडा सावळा आहे. अरे रोहन, माझ्या होणाऱ्या पत्नीबद्दल अशा प्रकारे बोलू नकोस. अरे मित्रा, रागावू नकोस, मी फक्त विचारत होतो. अरे मित्रा, जो माणूस आपल्या मेहनतीने संपूर्ण घर सांभाळू शकतो, जो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू शकतो आणि ज्याच्या प्रत्येक शब्दातून प्रामाणिकपणा जाणवतो, तोच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सुंदर असतो. माझ्या दृष्टीने मुक्ता जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. हे ऐकून त्याचे मित्र निरुत्तर झाले. त्यांना आदित्यच्या विचारांची खोली समजली. मग काही दिवसांनी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. मुक्ता नववधू बनून आदित्यच्या घरी आली. संपूर्ण घर दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. फुलाचा सुगंध दरवळत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. लग्नाच्या पहिल्या रात्री मुक्ता शांतपणे खोलीत बसली होती. मग थोड्याच वेळात आदित्य खोलीत आला. अगं, आजचा दिवस खूप धावपळीचा होता. तू नक्कीच दमली असशील. आधी थोडी विश्रांती घे. मुक्ताने हळूच पदर बाजूला केला. मला माहीत आहे, याआधी तुझी अनेक स्थळं नाकारली गेली होती. अहो, तुम्हाला हे कसं माहीत? अगं, आजीने मला सगळं सांगितलं होतं. आणि आजीने हेही सांगितलं की ज्या व्यक्तीने आयुष्यात अडचणी आणि वेदना अनुभवल्या असतात, तीच दुसऱ्यांच्या दुःखाची खरी किंमत समजू शकते. आणि अशी व्यक्तीच एखाद्या घराला खरं घर बनवते. हे शब्द ऐकताच मुक्ताच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अगं नाही, आज रडायचं नाही. आजपासून हे तुझंही घर आहे आणि या घरात तुझा मान सन्मान सर्वात आधी असेल. त्या रात्री तिला पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी तिच्या रंगाकडे नाही, तर तिच्या मनाकडे पाहून तिला स्वीकारलं आहे. नव्या घरात आल्यानंतर मुक्ताने स्वतःला त्या वातावरणाशी हळूहळू जुळवून घेतले. ती रोज पहाटे लवकर उठत असे. घरातील कामे, स्वयंपाक, स्वच्छता, पाहुणचार आणि सुमित्राबाईंची काळजी हे सर्व ती मनापासून आणि आनंदाने करत असे. तिच्या वागण्यात कधीही तक्रार नसायची. प्रत्येक काम ती प्रेमाने आणि जबाबदारीने पूर्ण करत असे. सुमित्राबाई तिच्याशी सुनेप्रमाणे नव्हे, तर स्वतःच्या मुलीप्रमाणे वागत होत्या. मुक्तालाही त्यांच्या सहवासात आईची माया अनुभवायला मिळत होती. एके दिवशी सुमित्राबाई अचानक आजारी पडल्या. त्या दिवशी आदित्य काही महत्त्वाच्या कामानिमित्त शहरात गेला होता. आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. त्या रात्री तिने डोळ्याला डोळा लागू दिला नाही.
वेळेवर औषधं देणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, त्यांचे पाय दाबणे, त्यांची विचारपूस करणे, हे सर्व ती रात्रभर करत राहिली. सकाळ होताच आदित्य घरी परतला. घरात शिरताच त्याने पाहिले की सुमित्राबाई शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या शेजारी ठेवलेली औषधांची बाटली आणि पाण्याचा ग्लास पाहून त्याला सर्व समजले. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या खुर्चीकडे गेली. मुक्ता तिथेच बसल्या बसल्या झोपली होती. रात्रभर जागरण केल्यामुळे तिचे डोळे थकलेले दिसत होते. ते दृश्य पाहून आदित्यचे मन भरून आले. त्याला पुन्हा एकदा जाणवले की त्याने योग्य जीवनसाथीची निवड केली आहे. मग काही महिने उलटले. त्याच दरम्यान आदित्य समोर एक मोठी अडचण उभी राहिली. गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यावर उपाय म्हणून त्याने गावाजवळ नवीन विहीर खोदण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी त्याने नगरपंचायतीकडे अर्जही केला होता. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एके संध्याकाळी तो खूप निराशाने थकलेला घरी परतला. घरात येऊन तो शांतपणे अंगणात बसला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता मुक्ताच्या नजरेतून सुटली नाही. अहो, काय झालं? तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. काही अडचण आहे का? मला सांगा. अगं काही नाही, थोडी अडचण आहे एवढंच. अहो, माझ्यापासून काही लपवू नका. मी तुमची पत्नी आहे. तुमच्या आनंदात आणि अडचणीत दोन्ही ठिकाणी माझा वाटा आहे. अगं गावासाठी नवीन विहीर खोदण्याचा प्रस्ताव दिला होता, पण अर्ज अजूनही पंचायत कार्यालयातच अडकून पडला आहे. वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत तो पोहोचतच नाहीये. अहो, मी ऐकलं आहे की जिल्हाधिकारी दर महिन्याला गावाच्या भेटी घेतात. आपण थेट त्यांच्यापर्यंत आपली समस्या पोहोचवली तर. अहो, मी एक पत्र लिहिते, योग्य भाषेत स्पष्टपणे आणि सर्व माहिती व्यवस्थित मांडून. मी शिकले आहे. माझं शिक्षण कुठेतरी उपयोगी पडायला हवं ना. मग दुसऱ्या दिवशी मुक्ताने अत्यंत प्रभावी आणि सुस्पष्ट पत्र तयार केलं. त्या पत्रात गावातील पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी, कोरडी पडलेली शेतं आणि नवीन विहिरीची गरज याबद्दल तपशिलावर माहिती लिहिली होती. पत्र जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचले. त्यांनी ते काळजीपूर्वक वाचले आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेतली. अवघ्या 2 आठवड्यात विहीर खोदण्याचे काम सुरू झाले. संपूर्ण गाव आनंदून गेले. लोक मुक्ताच्या कौतुकाने भरभरून बोलू लागले. अहो, आदित्यरावांची सून तर खूप हुशार निघाली. अहो आदित्यराव, तुम्हाला अशी पत्नी मिळाली आहे जी फक्त घरच सांभाळत नाही तर गावाचाही विचार करते. हे ऐकून आदित्यने अभिमानाने मुक्ताकडे पाहिले. एके संध्याकाळी दोघेही गोदावरी नदीच्या काठावर बसले होते. गोदावरीच्या दिशेने येणारा थंडगार वारा वातावरण अधिक प्रसन्न करत होता. अगं मुक्ता, मी तुला एक गोष्ट विचारू का? अहो, विचारा ना. अगं, तुझी इतकी स्थळं मोडली गेली. जेव्हा लोकांनी फक्त तुझा सावळा रंग पाहून तुला नाकारलं, तेव्हा तू पूर्णपणे खचून गेली नाहीस का? अहो, खचले तर होते. खूप वेळा खचले होते. पण माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली होती. अहो, गोदावरी नदीचं पाणी बघा. त्याचा रंग नेहमी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत नाही, पण ते जिथे जिथे वाहते तिथे तिथे हिरवाई, समृद्धी आणि जीवन निर्माण करते. तिची खरी किंमत तिच्या रंगात नसते तर तिच्या खोलीत असते. आदित्य तिचे शब्द शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, अगं मुक्ता, मला माफ कर. अहो, माफी कशाला मागता? कारण पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा मलाही काही विशेष वाटलं नव्हतं. मी ना होकार दिला होता ना नकार, फक्त एक नजर टाकली आणि शांत राहिलो. पण आज मला समजतंय की त्या दिवसाची ती एक झलक तुझी खरी ओळख जाणून घेण्यासाठी पुरेशी नव्हती. खरी मुक्ता तर मला नंतर दिसली. आज असं वाटतं की जग ज्याला तुझी कमतरता समजत होतं तीच तुझी सर्वात मोठी ओळख आहे. मातीचा सुगंध तिच्या रंगात नसतो तर तिच्या खोलीत असतो.
हे शब्द ऐकताच मुक्ताचे डोळे पाणावले. तिने समोर वाहणाऱ्या गोदावरी नदीकडे पाहिले. याच नदीकाठी बसून तिने कित्येकदा आपले अश्रू लपवले होते आणि याच किनाऱ्यावर तिने नकार, वेदना आणि अपमानाचे क्षण अनुभवले होते. पण आज त्याच किनाऱ्यावर ती मनापासून हसत होती. काळ पुढे सरकत गेला. काही वर्षांनी त्यांच्या घरात एका गोंडस बाळाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण पसरले. घरभर त्याच्या हसण्याचे आणि रडण्याचे स्वर घुमू लागले. अगं मुली, देव तुला नेहमी सुखी ठेवो. माझ्या आदित्यला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाली हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. त्याच दरम्यान गणेश आणि सावित्रीही आपल्या नातवाला पाहण्यासाठी आले. माझ्या लेकी, तू सिद्ध करून दाखवलंस की मी तुझ्याबद्दल जे म्हणायचे ते खोटं नव्हतं. आई, हे सगळं तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं होतं की माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं तर त्याच्या स्वभावात, विचारात आणि कर्मात असतं. ज्याचं मन सुंदर असतं त्याचं व्यक्तिमत्व काळाच्या ओघात अधिक उजळत जातं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. माणसाची किंमत त्याच्या रंगावर किंवा रूपावरून नाही तर त्याच्या गुणांवर आणि स्वभावावरून ठरते. संयम, चांगुलपणा आणि कष्ट यांचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.